नमस्कार, मी डॉक्टर नेहा मेहर. मी घेऊन आलेला आजचा विषय म्हणजे स्क्रीन टाइम अँड हेडेक. बीइंग अ हेडेक मायग्रेन स्पेशलिस्ट, आज मी तुम्हाला सांगणार आहे की स्क्रीन टाइम मुळे आपल्या हेडेकवर किंवा मायग्रेनवर काय दुष्परिणाम होतात किंवा काय डॅमेजेस होतात हे आपण बघणार आहोत. नावडेज आजकालच्या एरामध्ये स्क्रीन टाइम हा खूप फ्रिक्वेंट झाला आहे. इट हॅज बीन इन्क्रीजिंग डे बाय डे. स्मार्टफोन असो, टीव्हीज असो, टॅब्स असो, किंडल असो, कम्प्युटर, लॅपटॉप अँड सो मेनी थिंग्स आर कमिंग अप. पोस्ट कोविड हे जास्त डेंजरस झालं आहे. इमॅजिन करा की एक 3-4 वर्षाच्या मुलाला आजकाल एक्झाम किंवा स्टडीज हे कम्प्युटरवर करावे लागतात. तसंच पूर्वीच्या काळात आपल्याला मूवी किंवा सिरियल बघायची असेल तर आपण टीव्हीवर किंवा लॅपटॉपवर बघायचो. आता इट इज जस्ट ॲट अ क्लिक ऑफ अ मोबाईल फोन, आणि ते पण आपण इतकं जवळ धरून ही गोष्ट करतो. इट इज रिअली डॅमेजिंग अवर आईज. आता हे सगळं आपल्याला हेडेक कसं ट्रिगर करू शकतं, काय संबंध याचा, हे मी आपल्याला सांगते एकदम थोडक्यात. स्क्रीन मधून एक प्रकारचा लाईट एमिट होतो. कुठल्याही प्रकारची स्क्रीन असो, मग ती एक ब्लू लाईट एमिट होतो. तो ब्लू लाईट आपल्या आईज थ्रू कंटिन्युअसली ब्रेनला स्टिम्युलेट करत राहतो. त्या स्टिम्युलेशनमुळे ब्रेन मधले केमिकल डिसबॅलन्स होतात आणि इट कॅन लीड टू मायग्रेन. आता फक्त ज्यांना मायग्रेन आहे त्यांनाच मायग्रेन ट्रिगर होत नाही, तर ज्यांना प्रोन टू मायग्रेन आहे किंवा जेनेटिकली मायग्रेन होऊ शकतो किंवा खूप माइल्ड आहे त्यांना स्क्रीन रिलेटेड मायग्रेन खूप फ्रिक्वेंटली व्हायला लागतो. आता हा स्क्रीन रिलेटेड मायग्रेन आपण कसा ओळखायचा, तर स्क्रीन टाइम केल्यानंतर डोळ्याला जडपणा जाणवतो. हळूहळू ह्या सर्व मसल्सवर ताण पडतो आणि डोकं दुखायला लागतं, मळमळ वाटायला लागते, थकवा वाटायला लागतो. आता हा जो ब्लू लाईट आहे तो जर आपण रात्रीच्या वेळी, जी आपल्याला सवय असते की झोपताना अर्धा तास मस्त आपण इंस्टाग्राम, फेसबुक स्क्रोल करतो, तो ब्लू लाईट आपल्या मेलाटोनिनला डिसबॅलन्स करतो. मेलाटोनिन इज अ स्लीप हॉर्मोन, आणि त्याच्यामुळे यू डोंट गेट अ साऊंड स्लीप अँड अगेन इट कॅन लीड टू मायग्रेन द नेक्स्ट मॉर्निंग. आपण हे सगळं कसं टाळू शकतो किंवा एक आपण बॅलन्स कसा साधू शकतो ह्या सगळ्यामध्ये, तर प्लीज लिमिट युअर स्क्रीन टाइम ओनली वेन इट इज नेसेसरी. लाईक तुम्ही जर वर्किंग असाल, कम्प्युटर रिलेटेड IT वर्क वगैरे असेल तर फक्त तेवढाच वेळ तुम्ही स्क्रीन टाइम करा. रेस्ट ऑफ द डे प्लीज डोंट लुक ॲट युअर स्मार्टफोन्स ऑर टीव्ही. लहान मुलं असतील तर अभ्यासापुरताच त्यांना स्क्रीन टाइम द्या. जेवताना वगैरे व्हिडिओज वगैरे दाखवणं आपण शक्यतो टाळायलाच हवं. सिमिलरली आपण 20-20-20 चा रूल फॉलो केला पाहिजे. दॅट इज एव्हरी 20 सेकंड्स यू शुड लुक ॲट द डिस्टन्स ऑफ 20 meters ऑर 20 feet. सो त्याच्याने काय होतं ना, आपल्या आईजचे मसल्स रिलॅक्स होतात आणि आपल्याला होणारा जो त्रास असतो, डोक्याला जो हेडेक होणार असतो, तो अवॉइड होतो. हे सगळं बॅलन्स शोधणं, सांगणं इज इझियर देन डन, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण इफ यू डोंट गेट इट डन नाव, इट इज गोना कॉज लॉट ऑफ हार्मफुल डॅमेजेस टू यू इन फ्युचर. या सगळ्यावर अजून एक उपाय म्हणजे जे आपण टाळू शकत नाही त्या लोकांसाठी, की यूज अ ब्लू फिल्टर और अ ब्लू कोटिंग ग्लास which avoid entering this blue light into your eyes and causing damage. But this is not the ultimate solution. Limiting your screen time and finding a balance is very important. Thank you.